100 दिवसाच्या कार्यकाळाची एक प्रकारे उत्तरपत्रिकाच आली आहे, निकालच लागला आहे. काही मंत्रालय पास झाले, काही नापास झाले. काँग्रेस कशा प्रकारे बघते या संपूर्ण निकालाकडे? हे मतांची चोरी करून आणि कुठेतरी घोळ घालून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. 75 लाख मतदान हे लोकसभेनंतर वाढवून हे कसे आले याचं उत्तरच त्यांनी दिलं नाही. त्यामुळे मुळात यांची परीक्षा जी आहे या परीक्षेकरताच हे पात्र नाही, कारण लोकशाहीमध्ये जे नैतिक प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, ते त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे हा इलिजिबिलिटी हा त्यांचा पहिला जो निकष आहे त्याच्यामध्ये ते सबसेल फेल ठरतात. तर दुसऱ्या बाजूला या 100 दिवसांमध्ये काय बघितलं तर मान अपमान नाट्य बघितलं. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या या 3 जे सत्ताधारी पक्ष आहेत यांची ती स्पर्धा चालली की कोण किती मजबूत, कोण किती ताकदवार. मान अपमान नाट्य बघितले, कोणी भाषण केलं नाही बघितलं, हे 100 दिवसात बघितलं. 100 दिवसामध्ये आका नावाचा शब्द हा दुर्दैवाने उदयास आला, खोक्या नावाचा शब्द हा 100 दिवसात उदयास आला. आणि यासोबतच 2 पुऱ्या आणि वाटीवर आमरस खाण्याकरता 1.5 कोटी रुपयांचं हेलिपॅड याच काळामध्ये बनण्याचं बघून आलं. तर दुसरीकडे मंत्र्यांना या 100 दिवसातच त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तर दुसऱ्याला कोर्टाने, खालच्या कोर्टाने शिक्षा ही ऐकवली. बेताल वक्तव्य करण्याकरता आणि बेजबाबदार विधान करण्याकरता वाचाळवीर म्हणूनही काही मंत्र्यांना या 100 दिवसातच आपल्याला बघण्याचं दुर्भाग्य लाभलं. सोबतच नवीन काही योजना, लाडका ठेकेदार, लाडका आमदार, लाडका मंत्री, अशा पण काही योजना ह्या समोर आल्या. म्हणजे इतर लोक लाडके नाही, विशिष्टांसाठीच काम करावं, हा या 100 दिवसातला एकंदरीत कार्यपद्धती राहिली. तर ज्या विभागाला क्रमांक 1चं महिला बालकल्याण विभागाला जे दाखवलेलं आहे ते दाखवत असताना निवडणुकीच्या वेळेस 1,500चे 2100 रुपये दिल्या जातील लाडकी बहीण योजनेत. मात्र अर्थसंकल्पात त्याची कुठली तरतूद केली नाही. आणि आज वचन मोडलं, शब्द मोडला, आश्वासन मोडलं म्हणून तोच विभाग 1 नंबरवर दाखवला. हे अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं आहे. आणि याही निमित्ताने कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विभागाला कसं आणि त्यांचा कारभार किती चांगला आणि इतरांचा किती खालच्या पातळीवर गेला, किती नापास झाले याची संधी इथेही त्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे एकंदरीत हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार जे आहे या सगळ्याचा निकाल जर आपण बघितला, याचा जर निष्कर्ष काढला तर यांनी पूर्ण लोकशाही पद्धतीचा आणि संकेतांचा पूर्णतः निकाल लावून टाकला आहे, असं एक दुर्दैवी चित्र आहे. दुसऱ्या विभागाला सोडलं नाही म्हणजे दुसऱ्या विभागावर कुठलं हे केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? त्यांनी स्वतःच्या सामान्य प्रशासन विभागाला खाली ठेवलं. तर गृह विभाग ज्याची अत्यंत दुरावस्था आहे, अवैध व्यवसायांकरता आज पोलीस विभाग हा पाठिंबा देत आहे, ड्रग्जसाठी पाठिंबा देते असं चित्र आहे. त्यांनी त्याच्यावर चुप्पी साधलेली आपल्याला दिसते. ऊर्जा इलेक्ट्रिक बिल कमी करू अशी निवडणुकीच्या आधीची घोषणा होती, त्यांनी वापस घेण्याचा निर्णय, पण कधी इलेक्ट्रिकमध्ये सवलत देण्याचा, बिलमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतःचाच निर्णय हा 4 दिवसात त्यांनी वापसही घेतला. मात्र त्यावर कुठली भाष्य केलं नाही. मात्र स्वतःचा सामान्य प्रशासन विभाग एक खाली दाखवून त्यांनी मात्र त्यातून जो खांद्यावर बंदूक ठेवून सामान्य प्रशासनाचा जो निशाणा साधला आहे तो नगर विकास विभागावर साधला आहे. आणि नगर विकास विभागाचा क्रमांक खाली दाखवून त्यांनी जे शीतयुद्ध चालू आहे त्या शीतयुद्धामध्ये पुन्हा एकदा आम्हीच बाजी मारली असं एक चित्र निर्माण केलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या जे मृत्युमुखी पडले त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा असं राहुल गांधींनी मागणी केली. राहुल गांधींनी जी मागणी केली आहे ती या परिवारांनी त्यांच्याशी जो संपर्क साधला, किंबहुना ते परिवाराच्या सांत्वनाकरता जेव्हा गेले होते त्यावेळेस परिवारांनी जी व्यक्त केलेली अपेक्षा होती त्या अपेक्षेपोटी आणि त्यांनाही सत्सद्विवेक बुद्धीला जो विचार पटला त्या अनुषंगानं त्यांनी ही मागणी केलेली आहे. आणि आज जशा पुलवामाच्या बॉम्बस्फोटमध्ये आपण शहीदांचा दर्जा हा त्यावेळेस दिला होता तशाच स्वरूपाचा यांनाही द्यावा ही एक अत्यंत स्वाभाविक स्वरूपाची मागणी आहे. जातीय जनगणना, जातनिहाय जनगणनेसंदर्भात जे महसूल मंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षाने याचं स्वागत केलेलं नाही, विरोधी पक्षांनी भाजपचं किंवा मोदींचं अभिनंदन केलेलं नाही, जेव्हा की हा मुद्दा खूप वर्षापासून मागणी होती. या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करतो, कारण हा राहुल गांधींचा विजय आहे. राहुल गांधी अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणनाची आवश्यकता ही सांगत होते आणि या जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं त्यांनी लोकसभेतही सांगितलं की आपल्याला निर्णय घेण्याला भाग पाडू. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर हा राहुल गांधींचा विजय आहे.
आणि याची अंमलबजावणी तुर्तास यांनी लवकरात लवकर करावी. हा केवळ जुमला ठरू नये, कारण याच्या आधी खूप जुमले हे भारतवासियांनी ऐकले आहेत. त्यामुळे जातीनिहाय जनगणना वास्तवामध्ये ही अर्थसंकल्पात तरतूद नव्हती, मात्र हरकत नाही, येणाऱ्या अधिवेशनात त्याच्या संदर्भात तरतूद करावी आणि ही जनगणना ताबडतोबीने करावी. राहिला अभिनंदनाचा विषय, तर जरूर जे राहुल गांधींच्या मताच्या अगदी विरोधात जे बोलत होते, प्रसंगी राहुल गांधींचा अपमानही करत होते आणि जनगणना का नको, बटेंगे तो कटेंगे सारखे उदाहरण दिले गेले, जात का पता नाही याच्यासारखा अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची टिप्पणी केली आणि जात का नको हे सांगत जातनिहाय जनगणना का नको यांच्यावर कांगावा करणारे योगीपासून तर अनेक जे लोक होते, यामध्ये जो जात की बात करेंगा मैं उसको लाथ मारूंगा म्हणण्यापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातले काही लोक होते. या सर्वांनी राहुल गांधींची भाषा बोलायला लागले आणि राहुल गांधींचं समर्थन केलं. याकरता मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. सर, पीक विमा संदर्भात काय सांगाल? पीक विमा 1 रुपयाची योजना होती, ती गुंडाळलेली आहे. पीक विम्याची सध्या काय परिस्थिती आहे, तुमचं काय म्हणणं आणि मागणी? पीक विम्याच्या संदर्भामध्ये 1 रुपया ही टोकन स्वरूपाची होती. त्याचा प्रीमियम 100-200 रुपयांनी वाढवला असता तर हरकत नव्हती. मात्र ही 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली असं नाही आहे. त्यांनी त्या विमा योजनेतील सर्व जे बदल होते ते सर्व रद्दबदल ठेवले. पेरणी झाली, उगवलं नाही, त्याच स्तरावर पैसे मिळायचे. मधात अतिवृष्टी झाली, त्याच स्तरावर पैसे मिळायचे. त्यामुळे पेरणी ते सोंगणी इथपर्यंत सर्व पहिल्या जुन्या पीक योजनेमध्ये हे पैसे मिळत होते आणि ही पीक योजना मॅच्युअर्ड झाली. जी सुरुवातीला जी होती कापणी प्रयोगाची परिस्थिती, त्या कापणी प्रयोगाच्या परिस्थितीनंतर गेल्या 25 वर्षात टप्प्याटप्प्याने त्याच्यात ज्या सुधारणा झाल्या होत्या, या सगळ्या रद्दबदल ठरवल्या आणि जी जुनी योजना होती पीक कापणीची ती त्यांनी लागू केलेली आहे. जी जुनी योजना होती त्याच्यातही अनेक भ्रष्टाचार होता, त्याच्यातही दुरुस्तीची आवश्यकता होती, त्याच्यातही काही मूलभूत स्वरूपाचे निर्णय घेणं आवश्यक होतं. मात्र जुनी योजना ही अधिक चांगली करण्याची आवश्यकता असताना त्यांनी तिथं रद्दबदल ठरवली. मात्र पुन्हा 25 वर्ष जुन्या परिस्थितीमध्ये जाऊन आता ह्या शेतकऱ्याच्या विरोधात आणि केवळ रिलायन्स सारख्या पीक विमा कंपनींना फायदा देण्याकरता आता या नवीन प्रारूपात स्वरूपात ही योजना आणलेली आहे. आम्ही याचा विरोध करतो.